कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही संत शब्द ऐकलाय का? आपल्या भारत देशात संतांची फार मोठी परंपरा आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतात अनेक संत होऊन गेले आहेत. जसे राजस्थानमध्ये मीराबाई, उत्तर प्रदेशमध्ये तुलसीदास, कबीरदास, पंजाबमध्ये गुरु नानक, महाराष्ट्रात संत नामदेव, तुकाराम, गाडगे बाबा. आता हे संत म्हणजे काय हे माहिती आहे का तुम्हाला? संत म्हणजे जे लोक सद्गुणी आहेत. म्हणजे सद्गुण म्हणजे चांगले गुण ज्यांच्यात आहे, चांगलं वागतात, खरं बोलतात, कोणाला त्रास देत नाही त्यांना, आणि सर्वांना जे मदत करतात, लोकांचं मार्गदर्शन करतात. तर या सर्व लोकांनी हे काम केलं म्हणून यांना आपण संत म्हणतो. ज्या काळात लोक एकमेकाशी खूप भांडायचे, मी श्रेष्ठ असं म्हणायचे, यवनांचे आक्रमण होते, एकजुटीने येऊन त्यांच्याशी भांडायला पाहिजे तर आपसातच भांडायचे. अशा काळात या संतांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. कोणी म्हणायचं आमचा देव चांगला, कोणी म्हणायचे शंकर चांगले, कोणी म्हणायचं राम चांगले. सगळ्यांना त्यांनी सांगितलं की देव म्हणजे फक्त राम, शंकर, कृष्ण असे नाही, तर सगळ्या मानवामध्ये देव आहे. सगळ्यांमध्ये देव पाहावा. देव म्हणजे कोण? जो आपलं चांगलं करतो, कोणाचं वाईट करत नाही, आपल्याला मदत करतो, ती सगळी व्यक्ती देवच असतात. आपण म्हणतो ना का असा देवासारखा धावून आलास रे माझ्या मदतीला. तर हे संतांनी सगळ्यांना समजवलं. संत एकनाथ होते, त्यांनी भारूड रचले. म्हणजे कविता, गोष्ट असे वेगवेगळ्या प्रकाराने जेव्हा समजवलं जाते कुठली गोष्ट तर आवडते, आहे की नाही? तुम्हालाही मजा येते की नाही कोणी गोष्ट सांगितली की? नुसतं खरं बोल खरं बोल असं म्हटलं किंवा असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे, असे खूप उपदेश केले तर तुम्हाला पण कंटाळ येईल की नाही? आणि तेच जर गोष्टी रूपात कोणी सांगितलं तर छान वाटतं की नाही? तर असंच यांनी कोणी कविता केल्या, कोणी भजनं लिहिले, कोणी गोष्टी सांगितल्या, पण सगळ्यांचा उद्देश एकच होता, जनकल्याण, सगळ्यांचं भलं व्हावं. संतांपैकी जसं जमेल तसं सर्वांबद्दल मी थोडं थोडं तुम्हाला पुढे सांगीनच. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे संत एकनाथ महाराजांची एक छोटीशी कथा, ज्याच्यात त्यांनी सांगितलं की कसं देव सगळ्यांमध्ये बघायचा. देव म्हणजे एक मूर्ती नाही. तर एकदा काय झालं माहितीये, ते हिमालय पर्वतावर गेले होते आणि त्यांनी तिथून गंगेचं पाणी घेतलं. आणि आपल्या भारताच्या दक्षिण प्रांतात रामेश्वर एक जागा आहे, तिथे त्यांना भगवान शंकराचं ज्योतिर्लिंग आहे आणि त्या ज्योतिर्लिंगावर त्यांना ते गंगेचं पाणी अर्पण करायची इच्छा होती. आणि खूप मोठी यात्रा आहे. गंगेपासून तर रामेश्वरमपर्यंत, हिमालयापासून रामेश्वरपर्यंत ती गंगेचं पाणी घेऊन जाणं. त्या काळी खूप वाहनं नव्हते. विचार करा किती कष्टाने त्यांनी नेलं असेल. एका कावडमध्ये, कावड म्हणजे माहिती आहे का? म्हणजे एक काठी असते, त्याला दोरी बांधली असते दोन्हीकडे आणि खाली भांडं असतं. तुम्ही हे एक गोष्ट ऐकली असेल श्रवणबाळाची, की त्या काळी जेव्हा वाहनं नव्हते, श्रवणबाळाच्या आईवडिलांनी म्हटलं की आम्हाला तू तीर्थयात्रा करो, तर त्यांनी पण कावड बनवली होती. ऐकली आहे ना ही गोष्ट? मध्ये बसवून आपल्या वडिलांना तीर्थयात्रा करवली. तर असंच कावडमध्ये पाणी घेऊन ते चालले होते. यात्रा करता करता दक्षिण भागात पोचले. तिथे गरमी खूप होती, चारीकडे नुसतं पाऊस नाही, शुष्क पाणी नाही, काही नाही. आणि त्यांना दिसला एक गाढव. तो रस्त्यात अगदी तडफड तडफड करत होता. त्याला खूप तहान लागली होती. त्याला जर का पाणी नसतं मिळालं तर थोड्या वेळाने तो मरूनच गेला असता. तर एकनाथ महाराजांनी काय केलं, लगेच त्यांनी जे गंगेचं पाणी आणलं होतं ते त्या गाढवाला पाजून दिलं. बाकीचे लोक म्हणाले, अरे आता तुम्ही तर हे तर देवासाठी नेणार होते, तुम्हाला तर हे पाणी शंकर भगवानच्या पिंडीवर चढवायचं होतं, आता? तर म्हणे काय झालं, हा गाढव हा सुद्धा देवरूपच आहे, देवानीच याला बनवलंय.
आणि जर का आज पाण्याने तडफडून मरून गेला असता तर साध्या दगडाच्या पिंडीवर पाणी चढून ते काय केलं असतं मी. त्यापेक्षा एका प्राण्याचे प्राण वाचवणं जास्त गरजेचं आहे. कशी वाटली मुलांना ही गोष्ट? तुम्ही पण आता प्राण्यांवर दया कराल ना. उन्हाळ्यात तुम्ही बघता ना कसं सगळ्यांना तहान लागते, मग आपल्या घरासमोर काय करायचं, प्राण्यांसाठी एक मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं. बरेच लोक असं करतात. रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसुद्धा पाणीपोई म्हणतो ना, ऐकलाय ना शब्द, मोठ्या मोठ्या रांजणांमध्ये भांड्यांमध्ये पाणी ठेवतात. लोकांची तहान भागते. चला तर मग यावर्षी उन्हाळ्यात आपण नक्कीच पाण्याची सोय करूया. पक्ष्यांसाठी, जनावरांसाठी. करणार ना? आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.